मुंबईच्या अंडरवर्ल्डवर गेली 2 दशकं अधिराज्य गाजवणारा कुख्यात डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन अखेर जेरबंद झालाय। गेली 20 वर्ष तो जगभरातल्या तपास यंत्रणांना गुंगारा देत होता। मात्र इंडोनेशियामधल्या बालीत छोटा राजन स्थानिक पोलिसांच्या हाती लागलाय। राजनच्या अटकेमुळे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एकच खळबळ उडाली असून राजनच्या अटकेनंतर त्याच्या टोळीची सूत्र कुणाच्या हाती जाणार याचीच चर्चा अंडरवर्ल्डमध्ये सुरू झाली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या घडीला राजनच्या टोळीतले 3 जण त्याचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जातात। संतोष उर्फ अबू सावंत, विकी मल्होत्रा आणि DK राव। राजनच्या अटकेनंतर हे 3 जण गँगची सूत्र हाती घ्यायला उत्सुक असल्याचं बोललं जात आहे। आजपर्यंत छोटा राजनच्या इशाऱ्यावर हे विविध गुन्हे करत होते। खंडणी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून राजन टोळीनं मोठी माया जमा केली आहे। दाऊद प्रमाणेच छोटा राजनची मोठी दहशत आहे। व्यापारी आणि बड्या व्यावसायिकांकडून कोट्यवधींची खंडणी उखळली जाते। आपल्या टोळीमार्फत राजननं विविध देशातल्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे। त्यातूनही टोळीला मोठी कमाई होते। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबू सावंत हाच गँगचा म्होरक्या बनण्याची शक्यता आहे। 90च्या दशकापासून सावंत हा छोटा राजन सोबत काम करतोय। तो राजन टोळीचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी 90च्या दशकातच तो मलेशियाला पसार झाला। तेव्हापासून पोलीस त्याच्या मार्गावर आहेत। DK राव हा छोटा राजनचा आणखी एक विश्वासू हस्तक असून सध्या तो तुरुंगात आहे। राजनसाठी त्यानं अनेक गुन्हे केले आहेत। DK राव प्रमाणेच विकी मल्होत्रा हा छोटा राजनचा विश्वासू साथीदार असून दाऊदला पाकिस्तानात जाऊन संपवण्याची जबाबदारी राजननं विकी मल्होत्रावर सोपवल्याची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा होती। DK राव आणि विकी मल्होत्रा हे दोघं राजनचे विश्वासू असले तरी अबू सावंतचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे। रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।